सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगा जोजे, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दो सरे चरण संताचे या, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः, नमस्तुते व्यास विशाल बुद्धये, फुलारविंदाय ततापनेत्रम्, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, समचरण सरोज सांद्र लीलाबुधां, जगनविहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलास्यं विठ्ठलं चिन्तयामि, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजक स्फुरदिक प्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं, नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निराञ्जनं, नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं, सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं, जगदसम्भवस्थानसंहारहेतुं, सौभक्ते च या मानुषं दर्शयन्तं, नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं, जय जय साईनाथ, पतित पावन कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे, आता हृदया फुले सौ फाळुनिया भले, वरी वैसौ पाऊले, श्री गुरूंची तू शांती क्षमेचा मेरू, तू शांती क्षमेचा मेरू, शांती समयचा मेरो, तो शांती समयचा मेरो, तो भवार्णवीचे तारू गुरुवरा, तो भवार्णवीचे तारू गुरुवरा, भवाने विजेता गुरुवरा, तुम्ही भवाने विजेता गुरुवरा मजसी पामरा, आता बोधरा त्वरित लवलाही, त्वरित लवलाही, मी बुडतो भवभय डोई बुद्धरा, मी बुडतो भवभय डोई बुद्धरा, श्री सद्गुरु बाबा साई, श्री सद्गुरु बाबा साई, तुझ वाचोनी आश्रय नाही भूतळी, 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 तुझा वाचोन्याश्रय नाही भूतळी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान साईनाथांच्या या दिव्य दरबारामध्ये
ज्या परात्पर परमेश्वरानं या भूलोकाच्या असणाऱ्या अज्ञानी जडमूळ जीवाला भक्तिपंथाला लावलं आणि भक्तिपंथाला लावत असताना त्या भगवंताच्या प्रती भक्तांमध्ये असणारी जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो आजचा दिवस आहे तो दिवस म्हणजे आज श्री गुरु पौर्णिमा आहे की ज्या गुरुपौर्णिमेला संप्रदायामध्ये निवळ वारकरी पंथामध्येच नाही तर सर्व संप्रदायामध्ये सकल हिंदू धर्मामध्ये ज्या महापर्वणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे अशी आजची ही महापर्वणी आहे की जिला आपण श्री व्यास पौर्णिमा म्हणतो, आषाढी पौर्णिमा म्हणतो. या भूतलावरती तत्वविचार, आत्मचिंतन, संस्कृती, संस्कार आणि नीती या सर्वांची मूळ शिकवण देणारे तुम्हा आम्हा सर्व जीवांना भगवान व्यास आहे. आणि अशा भगवान व्यासांचा आज जन्मदिवस आहे. आणि तो जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस आज या भूलोकावर भारतखंडामध्ये तरी प्रत्येक जण अंतकरणापासून या दिवसाला आठवतो. कारण जीवाचा मार्गदर्शक तत्वाशी महत्वाचा संबंध आहे. अध्यात्म बोलतच नाही मी नाना महाराज. जी ही गोष्ट तुम्हा आम्हाला शिकायला मिळते ती गोष्ट शिकवणारी सांप्रत प्रणाली या भूलोकावर आहे. याचं कारण भगवान व्यास आहे. माऊली ज्ञानोबरायांनी यावर सुंदर विवेचन केलेलं आहे. जे महाभारती नाही, जे महाभारतात नाही, जे सर्व सांप्रत असणाऱ्या विश्वात कुठे नाही ते व्यासांनी तुम्हा आम्हाला आणून दिलेलं आहे. व्यासांमुळे महाभारत मिळालं. 4 वेद, त्या वेदाचं वर्गीकरण करण्याचं कसब जे आहे ना ते व्यासांनी केलं. आज 4 वेद आपल्याला अनुभवता आले. बरोबर आहे का नाही? वेदही माहित नाही आपल्याला. अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद हे जे 4 वेद आहे ना या वेदाला वर्गीकरणात पूर्वी वेद हा एकच होता. जयाच्या निश्वासे वदविले वेद. भगवंताच्या उस्सासापासून निघालेले शब्द त्याला वेद म्हणतात. म्हणून वेद हे स्वयंभू आहे. आणि त्या स्वयंभू वेदाला काहीच कळत नव्हतं. देवाची भाषा आपल्याला नाही कळणार. त्याचं वर्गीकरण करण्याचे, त्याचे 4 भाग करण्याचं कसब जे आहे ते व्यासांनी सहज लिलेया केलं. ते करून भागले नाही. 6 शास्त्र निर्माण केली, तेही करून भागलं नाही. 18 पुराण निर्माण केली, तेही करून भागलं नाही. मग शेवटी श्रीमद भागवत निर्मितीला सांप्रत असणारं तत्व म्हणजे व्यावहारिक असो ना आध्यात्मिक असो, व्यासांचा शब्द सोडून या जगात काहीच नाही आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणता व्यासे उच्चिष्ट जगत्रया. व्यासांचं उष्ट आहे तुम्हा आम्हाला मिळालेलं सर्व. आणि त्यांच्या निर्मितीपासून सांप्रत जगाला एक देवाच्याही जवळ जाता आलं आणि व्यवहाराच्याही निकट राहता आलं. नीतीनं व्यवहार करण्याची जी शिकवण आहे ना ती भगवान व्यासदेवांनी दिली. आणि तिनं व्यवहार करू नका, ते पाप आहे याची जाणीव करून देणारे भगवान व्यासदेव आहे. आणि म्हणून अनेक अंगानं ज्यांनी आपल्याला परिपूर्ण बनवलं ते व्यास. आणि त्या व्यासांची ही जयंती अर्थात भारत विश्वामध्ये तिला गुरुपौर्णिमा असं संबोधतात. आणि अशा गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव श्री क्षेत्र कोरेगाव आणि या कोरेगावमध्ये असणारं आमचं साईबाबांचं जागृत देवस्थान, देवस्थान म्हणण्यापेक्षा मंदिर म्हणण्यापेक्षा भगवंताची या ठिकाणी जाणीवपूर्वक असणारी विभूती. आमचे परमसाई भक्त रामभाऊ गोवेकर, आमचं सर्व मित्रमंडळ गोवेकर परिवार मोठ्या श्रद्धेय अंतकरणानं भगवंताचं हे दिव्यत्व या ठिकाणी साकार केलं. वास्तविक जिथे जागा आहे त्या जागेला देवामुळे देवपण येतं, परंतु देवाचं देवपण हे भक्तांमुळे टिकून राहतं.
आणि भक्तांचं देव पण टिकून राहावं याच्याकरिता भक्तांमध्ये देखील महापर्वण्याचे उत्सव सातत्यानं झाले तर भगवंताचं अस्तित्व जे आहे ना ते तुम्हा आम्हाला जाणवतं. आणि हीच खऱ्या अर्थानं या गोवेकर परिवाराची या सर्व साई मंडळाची किमया आहे. आणि म्हणून जोही बाबांचा उत्सव आहे तो उत्सव मोठ्या भक्तिभावानं या परिवाराकडनं निमित्त म्हणून की होईना परंतु पंचकृषीला दिलं जातं. आणि म्हणून मी सर्वस्वी मनस्वी या परिवाराला त्रिवार धन्यवाद देतो. कारण सातत्याची परंपरा टिकून ठेवायला एक तर पूर्वपुण्य असावं लागतं. बरं, पूर्वपुण्य असून देखील आर्थिक बळ असावं लागतं. बरं, आर्थिक बळ आहे, पूर्वपुण्य आहे, परंतु सर्वांचा संघटितपणाही असावा लागतो. त्या सर्व गोष्टी तुम्ही सर्व मंडळी जुळवून आणता. म्हणून देवाचं खऱ्या अर्थानं हे कार्य एकाच्या का होईना निमित्तानं, एकाच्या कैवारे निमित्तीला अनेकांचे कोडे, एकाचा निमित्त करून अनेकांचं खऱ्या अर्थानं कौतिक भक्तीचं या ठिकाणी होतं आहे. ही खूप कौतिकाची गोष्ट आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, शिर्डीलाही गुरुपौर्णिमा आहे. जे शिर्डीचं स्थान आहे तेच या ठिकाणी आहे. जी द्वारकामाई शिर्डीत आहे तीच द्वारकामाई इथं आहे. जी धुनी तिथे आहे ती धुनी इथं आहे. जे गुरुस्थान तिथं आहे ते इथं आहे. जो निंबवृक्ष तिथं आहे तो इथं आहे. सर्व तिथं आहे ते इथं आहे. इथं आणि तिथं जेव्हा एक होतं ना तेव्हा भेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोळी, वादच संपुष्टात येतो असं हे भगवंताचं अवतरण. खऱ्या अर्थानं आज गुरुपौर्णिमा शिर्डीमध्ये जे उत्सव होतात त्यामध्ये प्रमुख उत्सव आहे रामनवमी. कोणता? रामनवमी. 3 उत्सव होतात प्रमुख उत्सव. एक आहे बाबांची पुण्यतिथी म्हणजे दसरा आणि एक आहे आजची गुरुपौर्णिमा. का याचंही उत्तर आता पहिल्यांदाच सांगतो. का बरं रामभाऊना एवढा खटाटोप केला असेल? का मला 250 किलोमीटर परत बोलावलं असेल? 6 वाजताच तुम्ही या. तुम्हाला गंमत सांगतो नाना बाबा, सकाळी उठलो, इकडे निघायची तयारी, नगरला एक दुपारी कार्यक्रम होता. उठलो, सकाळीच मोबाईल बघितला, आमच्या गावात एक महिला त्यांचं निर्वाण झालं, थांबावं लागलं, दुपारचं कीर्तन कॅन्सल केलं आणि तिथून निघायला मला 5 वाजले घरून. आणि जेवण नाही काय नाही, रस्त्यानं म्हणलं भेळ तरी खाऊ, वडा तरी खाऊ, कुठेतरी चहा पिऊ. परत हा बाबा म्हणे 6 वाजता आले पाहिजे. आता काय करू? काहीच नाही हो. त्या साईबाबानं मला थेट सांगितलं का तू कोरेगावच्या माझ्या मंदिरात ये आणि तिथं जेवण कर. इथं येऊन जेवलो. म्हणजे ही कोणाची लीला आहे? या देवाची लीला आहे. कुठं खातो आता, चाल तिकडंच. सांगायचा मुद्दा असा आहे का शिर्डीलाही एवढी गर्दी आहे, शिर्डीलाही एवढा समाज आहे, लाखोनं आज हजारानं पालख्या शिर्डीत आहे. शिर्डीतून बाहेर यायचं म्हणलं का मोठी कसोटी आज. म्हणून आम्हाला बायपासनं यावं लागतं आजच्या दिवसाला तरी. एवढं गुरुबद्दल असणारं आकर्षण याचं एकमेव कारण गुरुपौर्णिमा ही स्वतः साईबाबांनी चालू केलेली आहे. म्हणून गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1908 किंवा 9 साल कन्फर्म नाही आहे, परंतु पुण्याचे न्यायाधीश होते, सबजज तात्यासाहेब नुलकर त्यांचं नाव. ते कायम शिर्डीला यायचे. आता जज असणारा, न्यायाधीश असणारा माणूस प्रचंड बुद्धिवान, कारण न्यायाधीशाचं न्यायशास्त्र पक्क असतं. अध्यात्म आणि व्यवहार याची उत्कृष्ट सांगड घालूनच न्यायाधीश तयार होत असतो. न्यायाधीश असा तयार नाही होत. आणि ते न्यायाधीश बाबांचे एकनिष्ठ साधक होते. आणि गुरुपौर्णिमेच्या वेळी जेव्हा ते शिर्डीला आले तेव्हा बाबांनी द्वारकामाईमध्ये जो खांब आहे ना त्या खांबाकडे बघितलं आणि सांगितलं, तात्या या खांबाची आज तू पूजा कर. आणि जेव्हा खांबाची पूजा सुरू झाली मोठ्या श्रद्धे अंतकरणानं, आरती गजर झाला, तेव्हा माधवराव देशपांडे मागं होऊन आले आणि म्हणाले, देवा खांबाची जशी पूजा झाली तशी तुझी पूजा व्हायला पाहिजे, कारण आज गुरुची पौर्णिमा आहे. मग तात्या
नुलकरांनी हट्ट धरला आणि मग साईबाबांनी आपले पाय पुढं केले आणि पाय पुढं केल्यानंतर लोकांनी पादक्षालन केलं. मग बाबांना हार, मग बाबांना गंध आणि तेव्हापासून सांप्रत या भक्तांना ही पौर्णिमा मिळाली. परंतु बाबांनी तेव्हा आशीर्वाद दिला, श्रद्धेय अंतकरणानं आज जो कोणी माझी अंतकरणापासून आठवण काढेल त्याचं या भूलोकामधलं आणि आध्यात्मिक असणाऱ्या दोनही अंगानं मी त्याला या भवसागरातनं पार करून घेऊन जाईल. म्हणून आजचा दिवस मोठा आहे. आणि असा आजचा हा गुरुबद्दल अतिशय आदर व्यक्त करण्याचा उत्सव आहे. म्हणून तिला गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि त्या अनुषंगानं श्रीमंत महावैष्णव की ज्यांचं काही दिवसापूर्वीच या ठिकाणाहून श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरीकडे प्रस्थान झालेलं होतं, अशा पवित्र भूमीमध्ये या ठिकाणाहून ते वास करून गेले असे भगवान श्री ज्ञानदेव. आणि त्या ज्ञानदेवांचा आपल्या गुरुप्रती असणारा आदरभाव व्यक्त करणारा अभंग आहे. आणि त्या अभंगावरनं ते सहज समर्थ विश्वाला सांगतात की एक श्रीगुरु जर आपल्या पाठीशी असेल तर इतरांची आपल्याला गरज नाही. कारण माझे जे श्रीगुरु आहेत ते राजे आहेत, राजे. आणि जे राजे असतात ना, त्या राजाच्या बायकोला भीक मागून खायची गरज नाही. तिला जे जे पाहिजे ते त्या ठिकाणी मिळेल. याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं, कल्पतरू असं एक वृक्ष आहे का तिथं मनात जरी आणलं तरी पुढे लगेच पुढ्यात ते आपल्याला मिळतं. असा जो कोणी असेल माझ्या श्रीगुरूचा पाईक जर असेल, तो श्रीगुरु जे आहेत ते साक्षात कल्पतरू आहेत. आणि अशा कल्पतरूच्या तरूखाली जर कोणी बसला तर त्याला काय वाण आहे. आणि म्हणून ज्यांच्या कृपा प्रसादाने मी तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आणि ज्यांची कृपा माझ्यावर झाली ती कधी झाली, आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपेचा मला अनुभव आला, माझा उद्धार झाला. माझा उद्धार झाला त्या गुरूंबद्दल मला अपार असणारा आदर या अभंगातनं भगवान ज्ञानदेव व्यक्त करतात. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. आता मी तुम्हाला विचारतो, मला किती वेळ आहे? संजू बाबा, वेळ किती आहे माझ्याकडं? नाही, खरंच सांगा ना, म्हणजे मला तसं बोलायला. 8 वाजले, कीर्तन आता सुरू झालं. जे आपलं 6ला होऊन 8ला आवरणार होतं. 1 तास 9 वाजेपर्यंत. नाना बाबा 9 वाजेपर्यंत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान दत्तात्रेयांचं एक गोड वचन आहे सांप्रत विश्वाला. जो जो जयाचा घेत लागून तो तो म्या गुरु केला जाण. गुरु से आले अपारपण संपूर्ण जग गुरु दिसे. सबंध विश्व भगवान प्रभू दत्तात्रेय म्हणतात की मला गुरु म्हणून दिसत आहे, कारण मला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं. मग असे लौकिक गुरु आज व्यवहारात नाही का? मला एक सांगा, लोकांना आज लौकिक गुरुची गरज आहे का आध्यात्मिक गुरुची? फक्त उभे ना, तुम्ही नका सांगू, खालच्याने सांग. थोडेचे आपण विचार तरी करू आज तरी. लौकिक म्हणजे तुम्हाला व्यवहार शिकवणारे, तुमचा नफा तोट्याचं गणितम्म तुम्हाला समजावून सांगणारे, तुम्हाला या व्यावहारिक जीवनात उंचीवर घेऊन जाणारे आवडतात का अध्यात्मामध्ये प्रगती करणारे आवडतात? महत्वाचा प्रश्न आहे महाराज. तुम्हाला नेमकं आवडतं काय? तुम्ही कोणत्या दुकानात बसले? बरोबर आहे का नाही? तुम्हाला घ्यायचे नट बोल्ट आणि तुम्ही भेळीच्या दुकानात बसलेत, कसं मेळ बसायचं? मेळ बसला पाहिजे ना. आज आम्हाला लौकिकतेची उंची गाठणारे गुरु हवे आहेत.
मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे का लौकिकता किती जरी मिळाली तरी तिचा अंत आहे. आणि आध्यात्मिकतेचा जो बुरुज आहे ना, तो ज्या ठिकाणी बांधला जातो ना, तो विश्वच्या विश्व बदलून जातील तरी ढासळत नाही. नेमकी बाजू आम्हाला कोणती घ्यायची हे अगोदर ठरवा. लौकिकतेचे गुरु आज आम्हाला पावलोपावली पाहायला मिळतील. कोणी आपल्याला शिकवतं. आणि तुम्हाला एक सांगू का महत्त्वाची गोष्ट, लोकांना दुसऱ्यांना शिकवायला खूप आवडतं, पण दुसऱ्यांनी जर आपल्या दोष दाखवला तर आपण लगेच आपल्या स्वतःची वकिली करीत असतो. असं कधीच माणूस म्हणत नाही माझं चुकतं म्हणून. म्हणतो का? सांगणारापासून ऐकणारी सारी एकाच माळीची मणी आहेत. माझं चुकतं असे म्हणणारे संत आहेत. कळलं का? स्वतःला मी चुका केलेल्या आहेत असं समाजाला व्यक्त करून सांगण्याची भावना फक्त संतांमध्ये. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू असं म्हणणारे संत आहेत. आपण आपल्या चुका मान्य करत नाही, आपण आपल्या चुकाच माझ्या झाल्या नाहीत असं आपण सांगतो विश्वाला. आपल्याला कधी गुरुत्वाचं आकर्षण निर्माण होणार आहे? ज्याला चुका मान्य होतात ना त्याला गुरुची कृपा अनुभवाला येते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मार्गदर्शक तत्वाची भूमिका जर लक्षात घेतली तर मग मात्र व्यावहारिक भूमिकेतनं एखाद्यानं कितीही आपल्याला शिकवण दिली, एखाद्यानं किती आर्थिक उंची आपली उंचावलेली असेल तरीही त्याला मर्यादा असल्या कारणानं, मर्यादा याचा अर्थ एकच चौकटीपर्यंतच ते राहतं. पैसा अडका धन दौलत ऐश्वर घरदार हे आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल का? येतं का कोणाला? अहो दादा भाऊ ताई माई तुम्ही तरी सांगावं मला, याच्यातला 1 रुपया तरी आपल्याला वर नेता येतो का? कशासाठी खटाटोप चालू आहे आपला तेच आपल्याला कळत नाही. नुसतं त्या भवऱ्यासारखं गरगरा 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 त्या प्रापंचिक भूमिकेमध्ये आपण आपलं जीवन जगत असताना आपल्याला फसवून टाकतो. आणि शेवटी हाती काहीच येत नाही. म्हणून हाती काही येत नाही म्हणून जागे व्हा. संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा रे बापांनो, हे करा तुम्ही. हे ते जाऊ द्या. हे बघा, तुमचा मालक जर तुमच्या मागं भक्कम उभा राहिला तर तुम्हाला चिंता करावी लागेल का? नाही. पण आपण मालक स्वतः झालो म्हणून दुःख आहे. जेव्हा आम्ही आमचे मालक झालो ना तेव्हापासून दुःखाला मूळ कारण आपण ठरलो. परंतु जेव्हा आम्ही दुसऱ्याची चाकर बनून राहिलो ना तोपर्यंत जीवनात दुःख नाही, चिंता नाही आहे. चाकर बनणाऱ्याला चिंता आहे का? मालकाला चिंता आहे पगार करायची. चाकराला चिंताच नाही, हे माझा दिवस भरला अन पगार. तसं देवाचे तुम्ही चाकर बना, देव पगार आपला करेल. बरोबर आहे का नाही? मागे पुढे उभा राहील, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, आली आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळी. त्याच्यावर भार घाला. परंतु लोक देवावर भार घालतात, सर्वच घालतात माझ्या सहित तुम्ही. परंतु देवावर भार घालताना देवाला विनंती करतात तुझं विनसखा माझं नाही कोणी. आणि जेव्हा यश येतं ना तेव्हा माझा मीच या जगात कसा श्रेष्ठ आहे हे जगाला ओरडून सांगणारा जीव आहे. आणि म्हणून याचं दुःखाचं कारण भगवंताने शोधला आणि मग मधला दुवा निर्माण केला. मधला दुवा खूप गरजेचा आहे का हो? कोरेगावची मुलगी आणि तरडगावचा मुलगा, बरं का, अंतर किती? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर. हेही मुलीकडलेही त्यांना ओळखतात आणि मुलाकडलेही यांना ओळखतात. त्यांचा रोज फोन होतो, बोलणं चालणं होतं. परंतु सोयरिकीचा विषय आला आणि मधी डायरेक्ट फोन नाही गेला. काय केलं त्यांनी? मधी एक जण घातला की नाही, आणि त्याच्याकडनं तो संबंध जोडून घेतला. का बरं? ओळखी नव्हत्या का? ओळखी होत्या, पण
संबंध जर दृढ करायचा असेल तर त्रयस्थ भूमिका खूप गरजेची असते. तसं देव आणि आपण, आपला संबंध नाही का देवाचा? मला एक सांगा, तुम्ही देवाला ओळखत नाही का? ताई माई, भाऊदादा सांगाव, आपण देवाला ओळखत नाही का? अशी गंभीर नका ऐकू ना कीर्तन, हलकं फुलकं ऐकावं. कीर्तन खूप ऐकावंच लागत नाही हो. एवढं जरी कळालं तरी कीर्तन झालं हो. मला सांगा, आपण देवाला ओळखत नाही का? देव तुम्हाला ओळखतो का? हाच फॉल्ट आहे. सारे देवाला ओळखतात, पण तो ओळखतो का नाही याची खात्रीच नाही. याची खात्री का नाही आहे? याचं एकमेव कारण, मधला दुवा जो आहे ना, ज्याच्या मार्फत जायला पाहिजे तो दुवाच आपल्याकडं नाही. ज्यांच्याकडं हा दुवा नाही ना, ते घोटाळ्यात आहे. मला एक सांगा, इथं इलेक्ट्रिक डीपी कुठे आहे? आहे का इथं जवळ? कुठे आहे? जवळ आहे ना. वरून जो सप्लाय येईल ना, त्याने लाईट चालू करून दाखव मला. खालच्या नाही बरं का, डिओच्या खालचा सप्लाय ना घेऊ, वरचा सप्लाय नाही का त्याच्यात आहे, त्याने लाईट लागायला पाहिजे का नाही? त्याच लाईटीने लाईट लागतात की नाही? तरीही डायरेक्ट सप्लाय घेतला तर याचा जाळ होतो. कशाचा? या लाईटांचा जाळ होतो, उपकरणांचा जाळ होतो, सारं जळून खाक होईल. का? कारण त्याच्यातली जी उच्च दाब पात्रता जी आहे ना, ती या बलाला परवडणारी नाही आहे. या बलाची ती कॅपॅसिटी नाही आहे. त्याच्याकरता डीपी, तो डिओ, मग ती संचालित केलेली जी लाईट आहे ना 220 व्होल्टेजची, ती या उपकरणाला चालते. बरोबर आहे का नाही? तसं भगवंत हा मेन 11 किवीचा सप्लाय, तो डायरेक्ट आपल्याला आकडा टाकून घेता येत नाही. त्याच्याकरता संत सद्गुरू श्रीगुरू रूपी डीपी, त्याच्यातनं फिल्टर झालं तरच तुमचे लाईट लागतील. कळलं का? डायरेक्ट जर गेले तर हरिपाठी स्थिरावला तोचे धान्य, हरिपाठी स्थिरावला तोचे काय मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्त्रावला तोची धन्य. आणि हरिपाठ काय सांगतो? हरिपाठात गोड सारी उत्तर आपल्या जीवनाच्या हरिपाठात आहे, पण लोकांनी पाठ करून ठेवला. कळलं का नाही? लोकांनी पाठ करून ठेवला, पण नित्य पाठात आणलाच नाही. इथे गंमत फसली हो. हरिपाठात सांगितलं गुरुविना अनुभव कैसा कळे. कळल का? गुरु शिवाय, गुरुचाच, गुरुने जोडल्याशिवाय नाही. मनाने केला तर देव आपलासा होत नाही, कारण देव सहज आपला होतच नाही. मला सांगा, नामदेवरायाचा आणि देवाचा संबंध नव्हता का? होताच. हा होता. अहो, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड भगवंताच्या जवळ होते ना नामदेवराया, तरी देव कळले का? ते कळण्याकरता न विसंबे पाय खेचराचे, पाय धरले खेचराचे विसोबासाठीचे, तेव्हा भगवान ज्ञान नामदेवांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. मग आपल्या जीवनामध्ये देव जर प्राप्त करायचा असेल तर गुरु नको का? खानदेशामध्ये ना मी जात असतो, तिकडं अशी गोड म्हणे, शिरा खा पुरी खा खावले म्हणाई नाही, ज्याले दुनिया मराना होई त्याने गुरु केल्याशिवाय मरू नये. कळलं का? एवढा गुरुचा महत्वाचा टप्पा जीवनात आहे आपल्या, आणि आपलं त्याच भूमिकेकडे लक्ष नाही. मला एक सांगा हो,
काय वेळ लागेल आपल्याला जायला, वेळ लागतो का? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. अहो भरभर भरभर आयुष्य चाललं, भरभर चाललं. मी माझा विचार केला, 15 तारखेला रामभाऊ 50 वर्षाचा झालो. मी माझा विचार केला, मी 50चा झालो, आणि मग मी माझा विचार करून सिंहावलोकन केलं का दिवस कोणाकरता थांबून राहतो का? मग अशा आयुष्याच्या अधांतरी प्रवासामध्ये निगुर होऊन मरू नका. ज्यानं गुरु केला ना त्याचं स्टँडवर बळकट आहे, नाही तर खूप आले बरं का. यमाचे किंकर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर भवसार. खूप खूप यातना होतील वर, बिगर गुरुचे मेले तर. मग लोक अजूनही असे म्हणतात, नाही आम्ही मनाला गुरु करेल. कोणाला? मनाला. आमची मनाची माळ आहे, पाय मोन माळ. आणि तर काय मनाची माळ मोन माळ, आज आहे उद्या नाही. बरोबर आहे का नाही? कारण मनाचं काय, मन कोणाच्या ताब्यात आहे हो? भल्या भल्यांच्या मन ताब्यात नाही आहे. हा, मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकल भागल फिरयत पिकावर. असं मन आहे. मनाचं काय घेऊन बसले? मनाला आहे ना, मनाला हा मन म्हणजे कसं सांगू का, मातलेला बैल जसा आकलवता येत नाही तसं आपलं मन आहे. त्याच्याकरता त्या मातलेल्या बैलाला आकलाय करता आपण एक पर्याय केला. काय? व्यसन टाकली का नाही? तशी मनाला व्यसन गुरुशिवाय नाही. मनाची व्यसन जर घालायची असेल तर त्याच्या जीवनामध्ये गुरु गरजेचा आहे. मला सांगा, देव आपल्याला डोळ्यानं पाहिला परंतु देव कळाला का? आता विठोबाला पांडुरंगाला इथून मुंग्यांसारखी भक्त वारकरी मंडळी गेलो. आम्ही पण वारीतच होतो. प्रत्येकाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा गजर करत करत गेले. तो विटेवर उभा होता. जो विटेवर उभा होता त्याला पाहायला गेले का त्याच्यातल्या विठोबाला पाहायला गेले? विटेवर उभा आहे त्याला पाहायला गेले. अहो विटेवर उभा आहे तो तर साऱ्याला दिसून राहिला. तुम्ही विटेवरल्या उभ्याला नाही पाहिलं, त्याच्यात आज जो विठोबा आहे ना तो पाहतो ते ना. त्याच्या विठोबाच्या मूर्तीतला विठोबा पाहायला गुरुच लागतो. विठ्ठल विठ्ठल. असा गुरु पाहिजे. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट, त्यास पुसावे दोन प्रश्न देव आणि मी कोण. याची उत्तर देणारा जो असेल ना त्याच्या पुढं घालिंग लोटांगण मोकळं पटांगण. पण असा जर नसेल ना, आता तर भू बाबा विचारूच नका. आता चोर भामटे गुरु होऊन बसले. आम्ही झालो महाराज, पडा आमच्या पाया, टाका आमच्या नोटा पायावर, आम्ही करतो गोळा. हा परमार्थ आहे का? अहो गुरु ही कळ आहे, कळ. आणि गुरु ही संतांची खऱ्या अर्थानं भूषणा व अलंकार शैली आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुवेल देव दूजा, गुरुवेल देव दूजा, पाहताना त्रैलोकी. गुरु हा सुखाचे सागर, गुरु हा सुखाचे सागर, सकाळचे सागर, गुरु हा सकाळचा सागर. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव दुजा, पाहता नाही त्रैलोकी. या त्रैलोकात गुरु सारखा देव नाही. जा गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा
असा जो गुरु आहे ना, तो गुरु आपल्याला भेटायला पाहिजे. ज्याला भेटला तो भाग्याचा, ज्याला नाही भेटला त्यानं शोधा. शोधा म्हणजे सापडेल, पण शोधायचीच आपल्याला गरज वाटत नाही. तुम्हाला आम्हाला असं वाटतं अपने अपने तान में मस्तान आहे, काय कमी आहे आम्हाला गुरुची. तुम्हाला एक सांगू, तुम्ही जे दिसता ना ते तुम्ही नाही आहे, आणि तुमच्या जे आहे ना ते तत्व जे आहे ना त्याची आणि भगवंताची भेट घालून देण्याची शक्ती म्हणजे गुरु आहे. कळलं का? या देहाचं काय घेऊन बसले? या देहाला किती हा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळा अंकार त्या पाठी. आणि याला काय मकडून बसलात तुम्ही या 3.5 हाताला? मला सांगा, आमचे मृदुंगाचार्य गोड मृदुंग वाजवतात, आमचे दोन्ही गायनाचार्य गोड महाराज मंडळी गायन करतात. गायनाचार्य मृदुंगाचार्य ही पदवी ज्ञानाला कधी आला भाऊ? ज्ञानाला. शिक्षक ही पदवी ज्ञानाला का त्या देहाला? पंतप्रधान ही पदवी त्या ज्ञानाला आहे का त्या देहाला? मग गुरु ही पदवी ज्ञानाला आहे का देहाला? इथं देहच गुरु होऊन बसले. जरा बट्ट्याबोळ झाला हो जीवनाचा. अहो देह का गुरु होईल का? हा देह नाशिवंत चर्मघातले रे कृमी कीटकाचा सांता. चर्मघातले दुर्गंधे रे मंगळतीचा सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. रवरव दुर्गंध्या मंगळतीचा बांधा. म्हणून बापांना स्मरा त्या हरिहरा शरण जा रे गोविंदा. किती वर्षाच पोराला सांगितलं? हा, मांडीवर होतं लेकरू, मांडीवर मदालासाच्या, त्याला हे ज्ञान सांगितलं. इथं पार ढेपाड झाले, त्यांना कळाना. अरे बाबांनो, हा देह नसून गुरु ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. ज्ञान संत आहे, आणि जे ज्ञान आहे ना ते ज्ञान आम्हाला व्हायला पाहिजे. हे काय घेऊन बसले या 3.5 हाताला? तुमचं आमचं साऱ्यांचं सारखंच आहे. मी मेल्यावर काय हे माझा वास नाही सुटणार? तुम्ही मेल्यावर सुटणार साऱ्यांचं एकच आहे. याला काय घेऊन बसले हो? परंतु आम्ही याला म्हणून बसलो म्हणून घोटाळा आहे. आणि म्हणून ज्ञानरूपी असणारं जे तत्व आहे ना ते तत्व, तो वसा तुम्हाला आम्हाला जो मिळतो ना, जे ज्ञान. ज्ञान आता इथं तुमचं डोक्याचं थोडंसं बरीच झालं. नेमकं ज्ञान काय? ज्ञान ज्ञान ज्ञान. मग ते ज्ञान काय? तुम्हाला एक सांगू का? हा देह आपला नसून आपला आत्मचैतन्य जे आहे ना ते, आणि भगवंत या तत्वाला जोडणारं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान ज्यांच्याकडनं संक्रमित होतं ना, तो अनुग्रह व्हायला पाहिजे. आणि तो ज्ञानदेवांना झाला. बरोबर आहे का नाही? त्यांनी सांगितलं ना, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी,
महाराज माऊली, पण मधला जो शब्द आहे तो कोणता आहे हो? तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो का पावन झालो? पवन पवन खरा शब्द पवन. पवन म्हणजे वारा, हवा झालो पाहिजे. हवा हवा कशी आहे? व्यक्त का अव्यक्त? हा, व्यक्त आहे का अव्यक्त आहे? हवं अव्यक्त आहे. तसं तुम्हा आम्हाला होता आलं पाहिजे, अव्यक्त होता आलं पाहिजे. तुम्ही व्यक्त झाले म्हणून व्यक्ती झाले, अव्यक्त होताल तेव्हा भगवंत होताल. आणि ती होण्याची क्रिया म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर जीवनात नसेल ना तर आपण व्यर्थ आलो आणि व्यर्थ मेलो. आणि ते ज्ञान घेऊन जर जगलो ना तर मग मात्र तो दिवस तुमच्यासाठी आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा देनो आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा देनो. हरे पाहे लागे, हरे पाहे लागे, सबाया प्यांतरी अवगा व्यापक मुरारी. आजी सोनियाचा देनो, आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा देनो. आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा देनो. सोनियाचा देनो. आजी सोनियाचा देनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा देनो. तो दिवस आपल्यासाठी कसा असेल? भगवान ज्ञान म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु. आजी सोनियाचा दिनो. हरी पाही लागे, हरी पाही लागे, कुठं? सबाया प्यांतारी अवगा व्यापक मुरारी. आजी सोनियाचा दिनो. सोन्याचा दिवस असेल ज्या वेळेस आम्ही आतला आणि बाहेरचा देव एक करू तेव्हा. आणि ती क्रिया जी आहे ती क्रिया करवून दाखवतात ते संत सद्गुरू आहेत. तैसे तुम्ही संत जगी क्रिया करून दावी. अंगी रीत भातीनं गेल्याशिवाय ना नाही जमणार. कोणतीही गोष्ट रीती नाही ना, पक्वात रीतीनं वाजते का रीत सोडून ये नाही, रीत सोडून वाजवा ना. रीत सोडून जेव्हा वाजवशाल ना तेव्हा तो पक्वात नसून ते ढुमका असं गायन आहे. रीतीनं आहे का रीत सोडून ये. रीतीना जर नाही गायले ना तुम्ही तर ते भेसूर गायन होईल. टाळ वाजवता रीतीना का रीत सोडून? हा, तुम्ही शूटिंग करून राहिले भाऊ, रीतीना आहे का रीत सोडून ये? रीतीनंच करावं लागेल ना. प्रत्येक गोष्ट रीतीनं आहे. आता कीर्तनाला बसायचं रीतीनं बसायचं का रीत सोडून? का गुडघ्यात नारळ घालून कसं बसतो आपण? सर्व गोष्टी रीतीनं आहे. परमार्थ हा, देवाला काय सारं चाल असं कसं होईल हो? त्याला सुद्धा रीत भात असेल का नाही? ती रीत जी आहे ना, ती रीत जे दाखवून देतात ना, तो गुरु आपल्या जीवनात जर असेल तर जीवन सफल आहे. अन्यथा काय नाही, उपयोगच नाही. हा, आले न मेले. हा, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे फलत असणारे. आले आणि मेले. परंतु ज्यांना हा गुरु भेटला ना तया गर्भवासी येणे जाणे कुंटले. आणि म्हणून असा जो गुरु आहे, असे जे गुरु आहेत ना ते गुरु. आता गुरुचा अर्थ मी खूप वेळा सांगितला, मी काय आज कीर्तन करतो की इथे. गु म्हणजे अंधार, रू म्हणजे निरोध. हां, जी अंधार दूर करते जी वस्तू आहे ना, तो प्रकाश जो आहे ना त्याला गुरु म्हणतात. मावळतीत विश्वभासु नवलबदायाला चंडाश्वब्दाजिने विकाशु वंदो जैसा. भगवान ज्ञानदेवाने 16व्या अध्यायातल्या निरूपणासाठी ओव्या केल्यात या का तो विश्वाचा भास जातो आणि सूर्य जसा उदयाला येतो ना तसं ते ज्ञान उदयाला येतं. बापांनो, तुम्ही हे नसून तुमच्यातलं जे आहे ना तेच तुम्ही आहे. अजून सोपं करून सांगू का? नाना महाराज तुम्हाला मी थोडा वेळ मारून टाकेतो. तिरडीवरले नाना का त्यात नाही ते नाना.
तिरडीवरले नाना का त्यात नाही ते नाना सांगा हो ताई माई. त्यात नाही ते नाना. आणि ज्यांना तुम्ही नाना म्हणत होते ते तुम्हाला तिथं दिसत नाही का ते नाना, परंतु तुम्ही ते नाना समोर असूनही देखील रडूच राहिले नाना. आता तुम्ही पंचपदी कमून म्हणा ना, नाना गेले म्हणून. बरोबर, नाना तर तिथंच ना. म्हणजे नाना कोणते होते, ह्या देहाला जे नाव आहे ना ते नाव खाली गळून गेलं आणि त्याच्यातले जे नाना आहे ना ते बाहेर सटाकले. जे बाहेर सटाकले ना ते ओळखणं आणि ते ओळखून देणारं तत्व म्हणजे गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाची तीच गंमत झाली. अर्जुनही भ्रमात होता ना का नव्हता भ्रमात? हो. आज अर्जुन भ्रमात नाही का? अहो तुम्ही आम्ही सारे अर्जुन आहे ना. तुम्ही हा काय बोलता अर्जुन कुठं आपण करून. अहो भगवान ज्ञानदेवांनी सांगितलंय जे अर्जुनाची नाही पानती जे परस नाही योग्य होती. बरोबर आहे की नाही? अर्जुनाच्याच पात्रतेची आपण गंमत आहे होती. पण बघा अर्जुनाला असं वाटत होतं मी मारणार आणि समोरचे मरणार. आता तुम्हाला सांगतो अर्जुन इतका वटवट, मी तिथंच होतो ना, इतका वटवट करीत होता, इतका वटवट, शेवटी देवानं नाश केलं. तुम्ही होता. अरे किती भूक होतो गपना, तरी अर्जुनाची वटवट चालूच. मग अर्जुनाला भगवंताने जे ज्ञान सांगितलं ते ज्ञानात तुम्हाला प्रश्न विचारतो. अर्जुनाला भगवंताने प्रयत्नवाद सांगितला का दैववाद? प्रयत्नवाद. ठीक आहे. अर्जुन लढत नव्हता. काय म्हणला मी लढणार नाही. तेव्हा भगवंत म्हणाले तू जरी नाही लढला तरी युद्ध होणार. या युद्धाचा नेमका परिणाम काय आहे ते मी सर्व ठरवलेलं आहे. तू नाही म्हणला तरी युद्ध थांबणार नाही. सांगा मग हा दैववाद नाही का? मग सांगितलं काय अर्जुनाला? अहो प्रयत्नवाद सांगितलं का दैववाद? अहो हेच कळा ना मला. हरा गोंधळ चालू आहे. हे बघा माणसानं जीव आहे तोपर्यंत प्रयत्न करावा आणि जेव्हा तुम्ही आत्मदशा जाणतील ना, आत्मदशा आतलं तत्व जाणाल ना, तेव्हा मग मात्र दैववाद पुढे आणावा. कळलं का? हां प्रयत्नवादीच असायचंय, प्रयत्नवादीच असायचंय. परंतु एक म्हणाला आता नदीत वाहून चालला आणि देवावर माझा विश्वास म्हण, देव मला उचलून घेईन म्हण, देव मला तारेल म्हण. परंतु पूर्ण दैववादावर अवलंबून राहिला. भगवंतानी एक ओंडकं त्याच्यापासून पाठवलं. यानं हात नाही लावलं, त्याला बुडून मेला. मेल्यावर देवाला विचारायला तू धावून का नाही आला? भगवंत म्हणाले मी दैववादाची आणि प्रयत्नवादाची जोड घातली भाऊ, पण तू हातच नाही हलवला. फक्त ओंडका असा ओढायचा आणि हाताखाली घालायचा होता, तू तरत होता. मग तो ओंडका तुम्ही पाठवला होता म्हणजे मग याला दैववाद म्हणतात. पण ओंडका धरणे हा प्रयत्नवाद आहे. आणि ही जी सांगड आहे ना, ही सांगड फक्त गुरु घालू शकतो, बाकीच्यांचं काम नाही ते. म्हणून बिगर गुरुचं मरू नका रे दादा. गुरु केल्याशिवाय मरणच पत्करू नका. हां कारण बघा गुरुवर जर अपार निष्ठा असेल ना, विश्वास जर असेल ना, तर गुरु कुठूनही धावून येतो, कुठूनही धावून येतो. तुम्ही गुरुला शोधायची गरज नाही हो. मला एक सांगा, तुम्हाला भूक लागली, तुम्हाला भूक लागली, तुमच्याकडे टोपलं येतं का? तुम्ही टोपल्याकडे जाता? आपण टोपल्याकडे व्यवहारात. बरोबर आहे की नाही? पण अध्यात्मामध्ये उलट आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना, तेव्हा तुमची भूक भागवायला गुरु तुमच्या जवळ येतो. तुम्हाला शोधत शोधत जायची गरज नाही. आणि गुरु काय असा की गड्या कोपारी कुठं डोंगरा खांगरात नसतात, ते तुमच्या आमच्यामध्येच वावरणारे असतात. फक्त ते आपल्याला दिसत नाही. भगवान ज्ञानदेव म्हणतात वाचस्पतीचे निंपाळी सर्वज्ञता परी जोडी परी वेडी माझे तडे महिमे बेणे. ते शोधावे लागतात या डोळ्यानं नाही, चौकस व्हावं लागतं आणि चौकस होऊनच जावं लागतं. आणि त्यांच्या पुढं शरणागती पत्करली ना, मग मात्र जीवनात काही कमी नाही. का? कारण ते म्हणतात का तुझा आणि याचा तुझा जे देह आहे ना ते तू नसून तुझं चैतन्य जे आहे ना ते तू आहेस आणि ती खऱ्या अर्थानं तुझी ओळख आहे. असा ठाम दृढ विश्वास केल्यानंतर तो जो भक्त आहे ना, तो भक्त या भोवतालच्या असणाऱ्या मायाजाळाला घाबरत नाही. दैवी हेशी गुणमयी मम माया धृत्या मामे प्रतंते माया मेता तरंती ते. कोण तरेल? ज्यांना श्री गुरुरूपी कोणी नावाडी मिळालेला असेल तेच येथे एकचलीला तरले.
जे सर्व भावे मज भजले तया इलीच थडी सरले माया जळ. आणि म्हणून याच्यातनं तरुण जायचं असेल तर मग मात्र श्री गुरु महत्वाचा जीवनामध्ये. आणि असे जे गुरु आहेत ना ते गुरु आपल्या पाठीशी उभे पाहिजे. जेव्हा नामदेवाला त्या गुरूंचा बोध झाला ना तेव्हा कशात पांडुरंग दिसला नामदेवाला. नामा घेऊन तुपाची वाटी नामाला गे स्वाना पाठी कोरड्या रोट्या कागा खाशी तुप घे गा जग जेठी. कुत्र्याच्या माग वाटी घेऊन लागला होता नामदेव. अहो घ्या देवा असं नका करू, कोरड्या रोट्या नका खाऊ, चपात्या आम्ही तूप देतो तुम्हाला. म्हणजे नामदेवांना देव कुठं दिसला? आपल्याला कुठं दिसू राहिला? आपल्यातला माणसातला दिसा तर कुत्र्यातला कधी दिसायचा? आम्ही दिंडीत चाललो. आमचे रामभाऊ 26 जानेवारीला निघतात, 5 फेब्रुवारीला पोचतात पण शिर्डीला, बरोबर आहे की नाही? आणि जात जात एक कुत्र त्यांच्याबरोबर आलं. कोणाच्या? दिंडीबरोबर. सारी दिंडी साईबाबा आहे, साईबाबा आहे. पहा बरं का, तिथं गेले, ते कुत्रं विरून गेलं, तिकडं रमलं. मग तिकडं ते रमलेलं कुत्रं आहे ना ते दुसऱ्याच्या वस्तीवर गेलं तिकडंच, आणि त्यानं मोकळ टोले खाल्ले. कारण ते म्हणे हा कसा साईबाबा? एक मानतो साईबाबा, एक मानत नाही का? आम्हाला त्या भूमिकेतलं तत्व दिस. कुत्रेच नाव काढून कुत्रं आजारी. जे तो सुद्धा म्हणतो मी आहे ना इथं, तो डायरेक्ट असं सांगतो मी ना इथं टेकू द्यायला आलो आणि टेकलो. 2-4 महिन्यापूर्वीच येईल ना इथं इंड फिरेच होतं ना ते 5 दिवस आम्ही गेलो. नाही हे त्याच्यानंतर हे आले. हा आपाप आलं ना. हां मग आपाप आलं. याला हिंड फिरा म्हणून जर तुम्ही म्हणले असते तर इथं राहिलं नसतं. तुम्ही काय म्हणले ना बाबांना पाठवलं असं कुठं नाद लागा त्या. बस बाबा ते रमलं ना. का रमलं? कारण चराचरामध्ये माझं तत्व आहे ही बघण्याची भूमिका गुरुच्या प्रसादानं तयार होती. आम्हाला चराचरामध्ये प्रत्येक तत्व भगवंत दिसलं पाहिजे. भगवान ज्ञानदेवांना त्रास नाही झाला का हो समाजाचा? सांगा बरं, त्रास नाही झाला का? अरे संन्यासाची पोरं कोणी बोलतीही नाही, टाकी देईल पोराचं कधी तोंड पाहू नये, अशी अवस्था होती त्यांची. अहो शेण घातलं झोळीत शेण पिठाऐवजी तोंडात मारली, तोंडात. इतका अपमान भगवान ज्ञानदेवांचा झाला तरीही भगवान ज्ञानदेवांनी त्याही समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना देखील, आणि जे आपलेपणाचा भाव ठेवून आहे सर्वांसाठी काय म्हणाले? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाशे. ही भावना मनामध्ये तयार होणं हेच सद्गुरूपण आहे. आणि हे सद्गुरूपण जेव्हा आम्हाला मिळेल, आपल्या जीवनात कोणीतरी जोडून देईल, तेव्हाच मग मात्र आपलं जीवनात काही चिंता नाही. माठीमागं तो भक्कम उभा राहतो. देव एक वेळ उशिरा जाईल पण सद्गुरू आधी धावतो बरं का पुढे. म्हणून सद्गुरू प्रति बघा, भगवान ज्ञानदेवांची जेवढी दिव्य क्रांती आध्यात्मिक झाली कोणाच्या ताकदीवर आहे? तुम्हाला विचारतो मी, तुम्हाला महाराष्ट्रामधल्या माऊलीचा सोहळा जातो, माऊलीच्या वाटा नाही तुम्ही. एवढं ज्ञानदेवांचा एवढा आत्मप्रभाव वाढला कोणाच्या ताकदीमुळं? आम्हाला ना लक्षातच नाही राहत. सांगेले बरं का एकदा महाराज ना, पण तुमचं लक्षात काय राहतं? भांडे कुंडे, पैसा, संपत्ती, सोनं नाणं, उसने पासने, वावर, कोरायचं डोरायचं सारं कळतं, सारं समजतं. आणि हे नाही कळत. अहो एक निवृत्ती राया ते सन्मुख पाहिले म्हणून ज्ञानदेवांचा ज्ञानदेव झाला. मग आम्हाला एखादा सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये लाभला तर मग मात्र काय कमी आहे? म्हणून त्याचं वर्णन करताना भगवान ज्ञानदेव अभंगाच्या पहिल्या श्री गुरु सारिका
पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. इतरांची गरज नाही. माणसाला इतरांची गरज केव्हा पडते? केव्हा पडते? जेव्हा पहिला कोणी कुचकामी ठरला तर इतरांची आपण मदत घेतो ना. परंतु आमचे श्रीगुरूच एवढे समर्थ आहेत की त्यांच्याकडनं आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आम्हाला इतरांची गरज पडली नाही. इतरांची गरजच नाही हा मनामध्ये ठाम विश्वास खऱ्या अर्थानं भगवान ज्ञानदेवांचा उत्कर्ष काल करणारा ठरला. तसा आमच्या जीवनामध्ये असा सद्गुरू, असा गुरु नसावा का? नसावा का? मग कधी जाईल ना वेळ निघून. आणि वेळ निघून गेल्यावर अरे भगवंताने याच्यासाठी हे मॉडेल उभं बनवलं ना की तुम्ही या जन्मात याची जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मात तुम्हाला ओळख होणार आहे बापांनो. या भूलोकामध्ये जा, या संतांच्या लोटांगणे जा. आणि ते संत भेटून देखील जर आपण आपल्या जीवनाचं सार उचलत नसेल तर मग कसं व्हायचं? म्हणून श्री गुरुचा प्रसाद गरजेचा आहे. तो पाठीराखा जर भक्कम मागे उभा राहिला ना तो आपल्याला तारून नेतो. त्यानं आत्तापर्यंत तारून नेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी गुरुचीच भूमिका महत्त्वाची आहे. आणि म्हणून आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. आम्हाला इतरांची गरज नाही. आणि आम्हाला गरज वाटल्या वाचून राहत आम्ही देव बदलणारे पावलं पावली तर गुरुचं काय घेऊन बस. जसा ट्रेंड चालल ना तसा देव आहे आमचा. आता हरे को सहारा खाटूश्याम आम्हाला ट्रेंड आला दुसरा. अजून एक वर्ष जाऊ द्या दुसरा आणखीन एक ट्रेन येईल. त्याच्या अगोदर होता एक लोटा जलन सब समज जाऊ का हाल. फार हाल झाले लोकांचे. अहो तुम्हाला भरमिष्ट केलं जातंय. तुम्हाला काय सांगावं? तुमच्या मेंदूवर आहे ना, मेंदूवर आक्रमण आहे सर्वात मोठं. अहो इकडे जायची. अहो देवाकडे जायचीच गरज नाही हो. तुम्ही देवाकडे जाऊच नका. देव तुमच्यापर्यंत येण्याचं सूत्र जे आहे ना ते आत्मसात करा. कशाला इंता मागे मागे देवाच्या? का तुम्हीच एकटे का सारी जनताच त्याच्या पाठीमागे फिरते? त्याला आपल्याकडे आणायचं. पण केव्हा? असं जोडलं का ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल पायी पडे मिठी. असा लाभ आपल्याला झाला पाहिजे. देव आपल्याकडे आला पाहिजे. देव भक्ताकडेच येतो. भक्त देवाकडे जातच नाही. जा बघा तुम्ही सांप्रत असणाऱ्या सर्व संतांच्या चरित्राच्या मांदियाळ्या तपासा. देव त्यांच्याकडेच गेलेला आहे. हे देवाकडे गेलेच नाही का? गेले कोणतेच संत आहे ना. आपण चालले बोकाळ्यासारखे. आणि तुमच्या मनानच नारळ लागल, पेढा लागल, हार लागल, फुल लागल, फणल लागल, धमकं लागल, अजून ह्या देवाला हे नाही, मग ह्या देवाला मुंडकं लागन, 4 पाय लागतील. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे देवळात देव नाही राहत. देवळात पुजाऱ्याचं पोट राहतंय असं कोण सांगून गेले? गाडगे बाबा सांगून गेले. देवळात कोण म्हणे देव आहे रे भाऊ? अरे देवळात पुजाऱ्याचं पोट आहे. आम्हाला तरी कळू नये. आम्ही कशाच्या मागे धावतोय? देवाच्या मागे धावायची गरज नाही. एक गुरु भक्कम करा. एकच गुरु भक्कम करा. तो एक भक्कम गुरु असला ना इकडे काय जायची गरज नाही. आपल्या मागच सारं येतं बघा. भगवान ज्ञानदेवा फक्त निवृत्तीदादांच्या पाठीमागं निवृत्तीदादांची कास धरून राहिले तर एवढं समग्र विश्व उभं केलं त्यांनी. मग आमच्या जीवनामध्ये असा गुरु भक्कम जर असेल आणि त्याच्याकडनं ज्ञान मिळालं आणि ज्ञान मिळून त्या भगवंताचा वारसा त्यानं कुठं जागा केला? मला एक सांगा, काय बंद पडलं म्हणजे माणूस मरत? काय विचार करू राहिले? काय बंद पडलं म्हणजे माणूस मरतो? मेंदू बंद पडला तरी माणूस जगतो. सारं बंद पडू द्या माणूस जगतो. पण हे बंद पडल्यावर मरतो. म्हणजे देव कुठं राहतो? हृदयात. मग त्याला शोधायचा कुठं? हृदय. आणि हिंदू कुठं राहिले? मंदिरात. कायम सांगतो. गाणं रेडिओ सांगून गेला. आज FM चालू होतं गाडीमध्ये, त्याच्यात मस्त चालू होतं.
कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, धरली एकादशी राहिलो मी उपाशी, आणि देव हृदयामध्ये, हृदयापाशी ना मी एकादशी धरली. यातला ओळखा इथं आणि इथला ओळखायचा आहे, आणि इथला ओळखून आपलासा करायचा आहे. कळलं का? हृदयबंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. हा, म्हणून तो भगवंत कोंडू कोंडू धरिना जीवा, जीवर देह भावये पूजीन, ही अवस्था निर्माण करून देतात ना, त्यांना शरण जावं. बाकीचं बारबत्तर सोडा आता. हां, हल्ली काय माहिती का, असं कीर्तन सांगितलं का नाना बाबा, लोक म्हणत्या नाही ते उमजलंच नाही हो, काही काय सांगत होतं तेच कळत नव्हतं. मग महाराज कसा पाहिजे, जिंगनांग चिकनांग. बरोबर आहे ना, महाराज कसा पाहिजे, जिंगनांग चिकनांग. त्याने काय सांगायचं, तळपत्या उन्हात आले रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. लगेच या आमच्या ताया, अरे पसारा आहे का परमार्थाचा. मला सांगा, तुकोबांनी डरकाळी फोडली का मांजरीवाणी मेमत होती? कारुणी सांगितलं, हकारोने सांगे तुका नाम घेता. अहो व्यासपीठावरले लेंबलट झाले. आणि काय नाही हो, हे आपली पोरं कीर्तन ठेवायला पुढं असतात. आता काय करतात, युट्यूब हा आणायचा, यालाच आणायचा. अहो या रीलचे महाराज फेकाओ, फेकून द्या. अहो अशा मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का, अहो या रीलचा महाराज काय पाहता तुम्ही, तुम्ही असं जीवन जगा का देवानं तुमची रील काढावी, संतांनी त्याला लाईक करावी. बोला ना, कळा ना, काही पण नुसता तमाशा करून टाकला. आणि ते म्हणा ना, विंगळा मानानी बोलत बोल, विंगळा मानानी हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल, धुवून येईल. 50,000 रुपये असे काढून नेईल, कळणार पण नाही. वर्तमान खोटे बाबा, वर्तमान खोटे, घेतो कशाला मग नोटाचे पुढे घे. बरोबर आहे ना, काय म्हणून राहिला महाराज, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, कशाला पाहिजे 50,000चे पुटके. बोललं तर पण चिकलांग चिकलांग आवडतं ना तुम्हाला, दाम मारा, वाटलो होईल हो समाजाचं. म्हणून मी अशा रीतीचा आहे. तू का म्हणे सत्य सांगे, येऊ दे राग, येऊ तरी राग. हा येऊ दे राग, काय फरक नाही पडत. हा, पण जीवनामध्ये याची भेट जर झाली नाही तर उपयोग नाही. म्हणून देव हृदयातला आहे, आणि हृदयातला भगवंत हृदयात जागा करून देतो. आणि असा जर पाठीराखा असेल तर चिंता मिटली. आणि ही चिंता घालवायची असेल तर असे श्रीगुरु जीवनात पाहिजे. आणि त्या श्रीगुरूंचं खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाचं पूजन व्हायला पाहिजे. आणि ते मजरदयी सद्गुरु जेणे तरलो संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. मी त्यांचा आदर करील. हृदयामधल्या असणाऱ्या चेतना शक्तीला त्यांना जागृत केलंय. आणि असे गुरु जर असेल तर त्यांचा अधिकार देवापेक्षाही मोठा आहे. गुरु हा देवापेक्षा मोठा असतो.
जन्मदात्यापेक्षा पालक मोठा आहे, बरोबर आहे ना? कारण त्यानं सांभाळलेला आहे. तसा गुरु हा शिष्याला सांभाळतो आणि हीच खून पाहिजे आणि असा गुरु पाहिजे, बरं का? हां, चुळबुळ चालू झाली, मला कळलं. तुमचा ट्याव 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 सुरू झाला असं. ते लाईट लागतं ना का, तसं हे पोट आहे आपलं, ओरडत. अहो याची किती लाड करा तुम्ही, हे आतापर्यंत कोणाचं भरलं नाही आणि इथून पुढेही कोणाचं भरणार? हां, इथं भर पोटासाठी नुसती बोंबे. अवघड आहे आपल्या जीवनाचं. जाऊ द्या, फक्त जाता जाता एक सांगतो, काय तुमचा वेळ घेत नाही, काय नाही. आपल्याकडे तरी किती 10 मिनटं राहिले. हां, तुम्हाला पण आरती करून. त्याच्यात संजू बाबा म्हणे आमचे पीटर 9 वाजेपर्यंत आरती होऊन जेवायला बसले, पण असं सांगायचं पण मारण ऐकूनच घेतलं नाही मी. आता तो 9 वाजून म्हणे तिथून पुढे आरती, मग जेवण, मग कधी अवघड आहे बाबांनी. आता बघा, गुरु ना गुरु मला सांगा, आता नीट ऐका बरं का, शेवट सांगतो, इकडं ऐका. हे मावशी ताई माई, तुमच्या हिताचं सांगतो. आपल्याला एखादी सोयरीक जोडायची असेल तर नाते संबंध जुळतात का नाही याची शहानिशा करून जोडतो का ढोबळ मनांग करतो? का बरं? पंद्याला पंधा लागला पाहिजे म्हणजे नाते संबंधात बळकटी राहते. तसा गुरु आहे ना गुरु, त्याचा पंधा शोधा. पंधा म्हणजे काय? त्याची परंपरा शोधा. ज्याला परंपरा आहे ना त्याला गुरु म्हणतात. हां, जे बिगर परंपरेचे आहे ना ते असेच आडमधले. हां, मग असेच आडमधले संपून गेलेत ते. हां, परंपरेचे पाहिजे. वंश परंपरा दास मी अंकित. हां, वंश परंपरा पाहिजे, परंपराच पाहिजे गुरुची. आणि परंपरा जी आहे ना ती परंपरा आधी बीज हंस, आधी बीज नारायणापासून तयार झालेली सांप्रत ज्या परंपरा आहे ना, त्या परंपरेनं मिळालेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान जर आपल्याजवळ असेल तर तो गुरु म्हणजे साक्षात राजा आहे. आणि त्याचे तुम्ही जर पाईक असेल तर तुम्हाला काय कमी आहे? म्हणून दुसऱ्या चरणात भगवान ज्ञानदेव म्हणतात, राजयाची कांता काय भिक प्रापंचिक व्यवस्था आणि पारमार्थिक अवस्था या दोन्हींचंही सूत्र असे गुरु जे आहेत ना, ते गुरु आपलं झेलून नेतात. म्हणून त्यानंतर तुम्ही मनात जे जे आणलं ना ते ते संकल्प, मनाचे संकल्प पावेल सिद्धी. भगवंताच्या ठाईने विश्वास आपला जो आहे ना तो गुरु दृढ करतात, मग मनाचे संकल्प पूर्ण होतात. म्हणून जीवनामध्ये गुरु करा, त्या गुरूंचं जे तत्व आहे ते तत्व आत्मसात करा. आपल्या हृदयातला भगवंत जाणून घ्या. या सांगड्याचं जे नाव आहे ते बाजूला करा. आम्हाला नाम घ्यायचं आहे, नाव नाही. हां, कारण नाव घेणारे जे आहेत ना ते नाव मागे राहून जातं, पण नाम मात्र बरोबर येतं. आणि ती जी खऱ्या अर्थानं रीत आहे ती रीत सांप्रत असणाऱ्या गुरुतत्वापासून आलेली आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांना जेव्हा गुरुच्या सन्मुख ते बसले, नीट ऐका, माझे शेवटचे शब्द आहेत ते आजच्या कीर्तनाचे. जेव्हा ज्ञानदेवांच्या सन्मुख बसले, नीट ऐका, हा विषय आहे आपेगावचा, जिथे त्र्यंबक पंतांची समाधी आहे. तुम्ही आपेगावला कधी गेलेत नाही गेले तर अवश्य जा. तसे मरू नका, आपल्या संतांचं अस्तित्व पाहूनच मरा, बरोबर आहे का नाही? वावर शूर तुमचे काय पाहून मरता? संतांचं बघून मरा. त्र्यंबक पंतांना समाधी जी आहे तिथं गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला होता. त्र्यंबक पंतांना ज्ञानोबरायांचे पूर्वज आहेत. त्याच जागेवर निवृत्तीनाथांकडनं ज्ञानदेवांनी अनुग्रह घेतला.
आणि जेव्हा 17वी जीवनकळा मनामध्ये हृदयात निर्माण झाली ना, अनुभव आला ना, तेव्हा ज्ञानदेवांचे हे वाक्य आहेत का मला खात्री झाली मी तरलो, मी या विश्वात तरून गेलो का मी या संबंध विश्वापासून वेगळा झालो, अलिप्त झालो आणि खऱ्या अर्थानं तरलो. दृप्ती दोष आहे तरलोचा. परंतु कशामुळे? गुरुकृपेमुळे. म्हणून गुरुची कृपा होणं महत्त्वाची. गुरु जे देतात ते तत्व. कृपा म्हणजे मी सांगेल तुम्हाला करून पाहिजे, करायला शिकवतात ना, ती क्रिया करून घेतात ना आपल्याकडनं, ते जे आहे ना त्याला गुरुकृपा म्हणतात. आणि अशी गुरुकृपा ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये होईल तो दिवस खरा आपला पौर्णिमेचा असेल, ती खरी आपली व्यास पौर्णिमा असेल, ती आपली खरी गुरुपौर्णिमा असेल. म्हणून आपली गुरुपौर्णिमासुद्धा साजरी करून घ्या. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. तुळशीचीच माळ का घाला याचं कारण असं आहे की तुळस माणसाला सुचिरभूत करते, पवित्र करते, शरीर पवित्र करते. म्हणजे कसं करते? तुळशीची माळ गळ्यात घातली म्हणजे माणूस सुचिरभूत जगतो, शाकाहारी आहार, शुद्ध विचाराने जगतो. म्हणून गळ्यात तुळशीची माळ. मला एक सांगा, आता शेतामध्ये बी पेरायचं, ओलच नसली तर बी पेरता येईल का दादा? तसं सुचिरभूत शरीर आपलं स्वच्छ असेल तरच भगवंताचं नाम, तरच गुरुची कृपा आहे. म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला, चित्त शुद्ध करा, ते सर्व गुरुच्या कृपे प्रसादाने होईल. आणि मग अंतःकरणामध्ये यवनी गोपाळ राहे ते आणि हे चक्र पूर्ण झालं म्हणजे तुमचं जीवन सफल झालं. मग चिंता करायची गरज नाही. दैववादावर सोडून द्या. देव ठेविल तैसे राहावे. हेच आनंदाचं जीवन आहे, हेच आनंदाचं जगणं आहे आणि हेच आनंदाचं मरण आहे. म्हणून आपल्या जीवनातलं सांप्रत तत्व जे आहे ना ते फक्त गुरु आहे. आणि अशाच गुरूंना शरण जा. बाकी आपलं स्वार्थ जो आहे तोच ठेवा. बाकी प्रपंचिक जे जीवनाच्या भावना आहेत त्या मात्र तिळांजळी देऊन टाका त्याला, ते आपोआप होणार आहे. पण परमार्थ मात्र आपल्याला मनानं करावा लागणार आहे. आणि मनानं परमार्थ जो करायचा आहे तो संतांच्या चरणी भाव ठेवून गुरुच्या प्रसादानं करा. कारण देव प्राप्त करायचा असेल तर धरावे संतांचे ते पाय. ज्ञानेश्वर